ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज बालकांडातील अध्याय 27. श्रीराम सीता अयोध्या गमनम. ओम श्रीराम. श्रीरामांची विजय पताका सर्वदूर पोहोचली आहे आणि श्रीराम सीतेसह व राजा दशरथ, वशिष्ठ आणि पुत्र सुनासहित आता अयोध्येत येऊन पोहोचले आहेत. मग तिन्ही राण्या महाद्वारात येऊन आपल्या पुत्र व सुनांना औक्षण करून आशीर्वच देतात व अशी ही रामकथा जे ज्या भावाने ऐकतील त्यांना तशीच प्राप्ती होईल, हीच परमार्थाची गुरुकिल्ली आहे व गंगासागरासारखी अनेक महान तीर्थे या रामकथेच्या ठिकाणी आहेत. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाचे जीवन आता भुक्ती, मुक्ती व अष्टमहासिद्धी यांच्यामुळे परिपूर्ण व आनंदित झाले आहे. तो जिथे कुठे जाईल तिथे त्याचे आगत स्वागत आनंदाने होत आहे व त्याच्या सत्संगामुळे इतर अनेक लोक आनंदित होऊन या अध्यात्मपथावर अग्रेसर होत आहेत. अशी ही गुरुकृपेने पावन झालेली व गुरुप्रणीत साधनेने उत्क्रांत झालेली ही अध्यात्मकथा अनेक साधकांकरिता पथदर्शक अशी महान तीर्थक्षेत्रे आहे. आता मी आपणासारख्या अनेक साधकांना विनंती करतो की या गुरुप्रणीत व गुरुकृपेने पावन झालेल्या या अध्यात्म तीर्थक्षेत्रात या व इथे या गुरुप्रणीत साधनेत डुबकी मारा व पावन व्हा, आनंदित व्हा, आत्मदर्शी व्हा आणि तुम्हीही तुमच्यासारख्या अनेक जीवांना इथे या साधनापथावर आणून आत्मसुखी करा व असेच आपण सर्वजण मिळून या संपूर्ण पृथ्वीला, या संपूर्ण विश्वाला या अध्यात्म तीर्थक्षेत्रात या आत्मसागरात भिजवून टाकू व हे सर्व विश्वच आत्ममय, ईश्वरमय करूया. आता या अध्यात्मकथेचे, या अध्यायाचे सार आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे श्रीराम प्रभूसहित 4 बंधू श्री वशिष्ठ, दशरथ व आपल्या सुनांसहित अयोध्येत आलेले आहेत. श्रीरामांनी केलेला हा पराक्रम सर्वदूर पोहोचला आहे. त्यामुळे सगळीकडे राजा दशरथासह श्रीरामांची कीर्ती पोहोचलेली आहे व या कीर्तीने सर्व विश्वच जणू आनंदमय झालेले आहे. व ही जी रामकथा आहे ना, ही ह्या धारणेने, ह्या भावनेने जे ऐकतील व त्या कथेनुसार साधना करतील त्यांच्या हातामध्ये परमार्थाची गुरुकिल्ली येईल, हे या कथेमध्ये स्पष्ट सांगितले आहे. व त्यांना गंगासागरासारखी अनेक तीर्थे
केल्याचे पुण्यफल मिळेल, किंवा ही अनेक तीर्थे त्यांच्याच ठिकाणी निर्माण होतील व त्यांच्याजवळ जे कुणी येतील ना त्यांनाही ते पावन करतील. असंच जर साधकाच्या दृष्टीने पाहिलं ना तर पहा, साधक आपल्या सद्गुरूंकडून अनुग्रहित होतो व सद्गुरूंनी दिलेली गुरुप्रणीत साधना तळमळीने निष्ठेने तो करतो. त्यामुळे त्याच्या ठिकाणी गुरुकृपा होते व गुरूंकडून त्याला चारही मुक्ती प्राप्त होतात व त्यामुळे त्याच्या ठिकाणी भुक्ती, मुक्ती व अष्टमहासिद्धी प्राप्त होतात त्याला, व तो मग लोककल्याणाचं कार्य करायला सुरुवात करतो. तो जिथे कुठे जातो त्याचं आगत स्वागत होतं, त्याचा सत्कार होतो, त्यांच्या मिरवणुकाही काढल्या जातात. जशा स्वामी विद्यानंदांच्या आपण खूप मिरवणुका पाहिल्या, तसं त्याचाही सत्कार होतो व त्याच्या सत्संगात जे जे कुणी येतील ते सर्व लोक आत्मपथावर अग्रेसर होतात. कारण त्याच्या ठिकाणी ईश्वरत्व निर्माण झालेलं असतं. त्यामुळे त्याच्या सत्संगात जे येतील ते लोक साधनेकडे वळतात, आत्मपथावर वळतात, ईश्वर भक्ती करतात आणि त्याच्या सत्संगामुळे त्या लोकांना सुद्धा आत्मदर्शन होतं, आत्मसाक्षात्कार होतो. इतका साधक गुरुप्रणीत साधनेने, गुरुकृपेने महान होतो आणि त्याच्या सत्संगामुळे नकळत या लोकांना या गोष्टी मिळून जातात. पहा, इथे शिवलीलामृतामध्ये एक कथा आहे. पहा, शिवरात्रीचा दिवस आहे. एक व्याध हरणांच्या शिकारी करता एका बिल्व वृक्षावर चढतो. त्याला माहीतही नसतं की हा बिल्व वृक्ष आहे म्हणून, आणि तो शिकारीची वाट पाहत पाहत त्या बिल्व वृक्षावर धनुष्याला बाण लावून तयार असतो. त्याच्यासमोर एक हरिण येतं. ते व्यवस्थित दिसावं म्हणून तो त्या बिल्व वृक्षाचे बिल्व दल तोडून खाली टाकतो. योगायोगाने खाली एक शिवपिंडी असते. दिवस महाशिवरात्रीचा, निशीथ काल सुरू होतो, म्हणजे रात्रीचा 12 वाजेपर्यंत हा निशीथ काल असतो. तो काल सुरू असतो आणि तो त्या बिल्ववृक्षाची पाने तोडून त्या पिंडीवर पडतो. या गोष्टी अगदी सहज घडत जातात. म्हणजे त्याच्याकडून सहज शिवप्रभूंचा नकळत सत्संग होत राहतो आणि त्याला तिथे आपोआप ज्ञानाची प्राप्ती होते. ते हरिण जेव्हा जवळ येते ना तेव्हा ते हरिण त्याच्याशी बोलू लागते. ही किती अवघड गोष्ट आहे, परंतु ईश्वराच्या सत्संगामुळे, सद्गुरूंच्या सत्संगामुळे किंवा आत्मदर्शी महापुरुषाच्या सत्संगामुळे हे ज्ञान प्राप्त होतं. ते हरिण त्याला म्हणते की माझं घरी पाडस आहे, त्याला मी दूध पाजते आणि परत येते, तेव्हा तू माझी शिकार कर. तेव्हा तो व्याध अचंबित होतो. अरे, हरिण माणसासारखी कशी बोलू लागते बरं? आणि मग त्याच्यामध्ये परिवर्तन व्हायला लागतं. तो त्या हरणांची शिकार सोडून देतो आणि शिवभक्त होतो. म्हणजे नकळत अजाणतेपणे जरी सत्संग घडला तरी इतकं मोठं परिवर्तन मनुष्यात होऊ शकतं. आणि जर जाणीवपूर्वक आपण महापुरुषांचा सत्संग, आपल्या सद्गुरूंचा, ईश्वराचा जर सत्संग केला तर काय होईल? आपल्या जीवनात खूप मोठं रूपांतरण होईल. म्हणून तर साधक इथे काय म्हणतोय की आपण अशा गुरुप्रणीत साधनेत डुबकी मारू म्हणजे त्या साधनेत खोल खोल शिरू, आत 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 हृदयापर्यंत ती साधना उतरली पाहिजे. आणि त्याने आपण आत्मदर्शी होऊ, आनंदी होऊ व आपणच ते आत्मसुख मिळवणार नाही तर आपण ते इतरांनाही वितरित करू शकतो. इतकी मोठी अवस्था साधकाची होऊ शकते. ते केवळ गुरुप्रणीत साधनेमुळे, गुरूंच्या कृपेमुळे व सद्गुरूंच्या सत्संगामुळे. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.